कितीही चालला तरी रस्त्यात त्याला गावं लागतील, पण त्याला हवं ते गाव लागणार नाही. गाव राहिलं पूर्वेकडे, चाललाय तो पश्चिमेकडे. कधी याला गाव मिळणार? कधी मिळणार? मिळणारच नाही. का? जिकडे चाललाय तिकडे ते गावच नाही ना. ते गाव जर विरुद्ध दिशेला आहे, पूर्वेकडे आहे, तर तू पश्चिमेकडे चालला, ते गाव मिळेल कसं? बरं, गाव मिळणार नाही, चालणं थांबल का? चालणं थांबणार नाही. का? गाव जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत चालणं थांबत नाही, आणि तिकडे किती चालला तरी गाव मिळत नाही. आता मिटणार केव्हा? मिटणार केव्हा? दिशा बदलेल तेव्हा. जोपर्यंत चुकीच्या दिशेने धावतो आहे, चालतो आहे, तोपर्यंत त्याला हवा असलेलं गाव मिळू शकणार नाही. दिशा बदल की बघा गाव मिळेल की नाही. जसं सुख मिळण्याकरता, दुःख जाण्याकरता आपण रात्रंदिवस धावतो आहे, पळतो आहे, परंतु आपलं दुःख काही मिटत नाही आणि सुख काही मिळत नाही. का? याचं कारणच असं आहे, जिकडे धावतो तिकडे सुख नाहीये. चुकीच्या ठिकाणी धावतो आहे आणि चुकीच्या दिशेने धावत असल्यामुळे आपल्याला हवं असलेलं सुख मिळत नाही आणि दुःख काही मिटत नाही. महाराज काय करायला म्हणजे तुम्हाला कधीच मिळणार नाही. का बरं? जोपर्यंत चुकीच्या दिशेने तुमची धावाधाव आहे तोपर्यंत तुम्हाला ते मिळू शकणार नाही. योग्य दिशेने धावाधाव पाहिजे. जीवातून धावणं जर वजा केलं ना तर जीवत्वच संपलं. जीवाचा धावण्याचा मोठा अभ्यास आहे. किती मोठा आहे? 84 लक्ष योनीतून जीव धावत 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 इथे निमगावला येऊन पोहोचलाय. एक योनी नाही, 84 लक्ष योनीतून धावत धावत इथपर्यंत आलेला आहे. लक्ष 84 नचुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाता. क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा. 84 लक्ष योनीतून धावत धावत जीव इथपर्यंत पोहोचलेला आहे. परंतु त्या धावण्याच्या बुडाशी त्याला जे हवं आहे, जे पाहिजे आहे, ते मात्र मिळालेलं दिसत नाही. कशावरून? धावणं थांबत नाही याच्यावर. करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, चित्त लावे चरणापे. मग तो माझा माय बाप, घेईल ताप हिरुनी. बहुतांच्या मते गोवा, होऊ जीवाने दावा.
मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुनी. तुका म्हणे करुणा बोले, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुनी. विठ्ठला पांडुरंगा करू, पांडुरंगा करू पांडुरंगा करू दूसरे चरण संतातिया, दूसरे चरण संतातिया. त्यांचा कृपा झाले कथेचा विस्तार, त्यांचा कृपा झाले कथेचा विस्तार. बाबाजीच गुरुदास तुका, बाबाजीच गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजावू चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. करी आईसी धावा धावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुनी. प्रस्तुत जगन्मातेच्या चरणी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना आपल्या जीवनात धावाधावी नेमकी कशी करावी हे फलासह सांगतायत. आपण प्रत्येक जीवाचा जर विचार करू लागलो तर प्रत्येक जीव आपल्याला धावताना दिसून येतोय. लहान मुलंही धावतात, तरुणही धावतात, वृद्धही धावतात, गरीब धावतात, श्रीमंतही धावतात, अशिक्षित धावतात, सुशिक्षितही धावतात, शेतकरी धावतात, व्यापारी धावतात, उद्योजक धावतात, देशभक्तही धावतात आणि हरिभक्तही धावतात. एकंदरीत
सर्व जीव आपल्याला धावताना दिसून येत आहेत. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, एक का दोन नाही, सर्वच. नाही एक दो सब संसार, जो बुझे सो अगला स्वार. प्रत्येकाची सारखी धावाधाव दिसून येते आहे. शेतकरी शेतीत धावतो, व्यापारी व्यापारात धावतो, नोकरीवाला नोकरीमध्ये धावतो. प्रत्येकाची अशी धावाधाव दिसून येते आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, ज्याच्या करता धावतो ते मात्र मिळालेलं दिसत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणता? धावणं थांबत नाही याच्यावरून म्हणतो. धावणं कुठपर्यंत असतं? प्राप्तीपर्यंत असतं. धावणं हे सहेतुक आहे, धावणं निर्हेतुक नाही. धावण्याच्या बुडाशी जीवाला काहीतरी मिळवायचंय म्हणून तो धावतोय. धावणं आवडतं म्हणून धावतो असं नाही. धावल्याशिवाय मिळत नाही म्हणून धावतोय. म्हणजे त्याला काहीतरी मिळवायचं आहे. का पळता? म्हणजे 955 गाडी मिळाली पाहिजे, म्हणजे ती गाडी मिळवण्याकरता तो धावतोय. म्हणजे धावणं हे सहेतुक आहे. जीव आणि धावणं याचं समीकरण आहे. जीवातून धावणं जर वजा केलं ना तर जीवत्वच संपलं. जीवाचा धावण्याचा मोठा अभ्यास आहे. किती मोठा आहे? 84 लक्ष योनीतून जीव धावत 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 इथे निमगावला येऊन पोहोचलाय. एक योनी नाही, 84 लक्ष योनीतून धावत धावत इथपर्यंत आलेला आहे. लक्ष 84 नचुके फेरा, गर्भवासी यातना थोरा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाता. क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा. 84 लक्ष योनीतून धावत धावत जीव इथपर्यंत पोहोचला नाही. परंतु त्या धावण्याच्या बुडाशी त्याला जे हवं आहे, जे पाहिजे आहे, ते मात्र मिळालेलं दिसत नाही. कशावरून? धावणं थांबत नाही याच्यावरून. धावणं हे प्राप्तीपर्यंत असतं. ज्याच्या करता धावतो ते मिळालं की धावणं थांबत असतं. धावण्याची एक साहित्यातली व्याख्या मी आपल्याला सांगतो. धावणं कशाला म्हणतात? विशिष्ट ध्येय समोर ठेवून ते सत्वर गाठण्याकरता अतिशय आतुर होऊन अत्यंत वेगाने जी क्रिया संभवते त्याला धावणं असं म्हणतात. पुन्हा सांगतो, विशिष्ट ध्येय समोर ठेवून ते सत्वर गाठण्याकरता अतिशय आतुर होऊन अत्यंत वेगाने जी क्रिया संभवते त्याला धावणं म्हणतात. म्हणजे धावण्याच्या बुडाशी जीवाला काहीतरी मिळवायचंय आणि ते मिळवण्याकरता तो धावतो आहे. धावल्याशिवाय मिळत नाही म्हणून धावतो आहे. पण धावूनही धावणं थांबत नाही. याचा अर्थ असा, ज्याच्या करता धावतो ते मिळालेलं दिसत नाही. धावणं हे प्राप्तीपर्यंत असतं. धावणं हे प्राप्तीपर्यंत असतं. ज्याच्या करता धावतो ते मिळालं की धावणं थांबत असतं. निमगावला कीर्तनाला जायचंय हे दहेगावला ठरलं, कोकाण्याला ठरलं. शेजारची जेवढी गावं असतात तेवढी लावून घ्या तुम्ही नाव. प्रत्येक जण आपापल्या गावावरून निघाला का निमगावला कीर्तनाला जायचं. ते देहूचे महाराज येणार आहेत, आज आपल्याला जायचं कीर्तनाला. आपापल्या गावावरून तो निघाला. जसं ज्याला वाहन मिळालं तसं तसं वाहन घेऊन तो निघाला. सायकल, मोटारसायकल, जीप गाडी, अगर मोठी गाडी
घेऊन निघाला. फर्स्ट सेकंड थर्ड टाप डबल टाप टाकत टाकत चाललाय. मला सांगा कुठपर्यंत धावणार गाडी त्याची? निमगाव येईपर्यंत. निमगाव आलं की गेअर कमी झाले, एक्सिलेटर कमी झाला, गाडी थांबली. ज्याच्याकरता धावतो ते मिळालं की धावणं थांबत असतं. परंतु जीवाचं धावणं थांबत नाही, धावणं चालूच आहे. याचा अर्थच असा, ज्याच्याकरता धावतो ते अजून मिळालेलं दिसत नाही. आता जीव कशा करता धावतो याचा आपण विचार करू. प्रत्येक जीवन धावताना दिसून येतो आहे. धावण्याच्या वेळेस त्याला हवं काय, नेमकं काय मिळवायचं आहे म्हणून तो धावतो आहे. रात्रंदिवस धडपड करतोय. शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो. प्रयत्न करतायत, प्रयोग करतायत, परिवर्तन करतायत, पराकाष्ठा करतायत. उगीचच का? त्याला काहीतरी हवं आहे आणि जे मिळवायचंय त्याला ते मिळवण्याकरता तो खपतो आहे, राबतो आहे, झिजतो आहे. तर काय नेमकं हवं आहे जीवाला? तर जीवाला नेमकं हवं आहे ते सुख हवं आहे. दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. याकरता सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करतायत. कोणी म्हणेल नाही आम्ही पैसे मिळवण्याकरता प्रयत्न करतो. ठीक आहे, पैसे मिळवण्याकरता तुम्ही प्रयत्न करता. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, पैसे कशा करता हवेत? सुखाकरता. पैसे आपल्याला साध्य म्हणून हवेत का साधन म्हणून हवेत? साधन म्हणून हवेत, साध्य म्हणून नाही. साध्य म्हणून जर पैसे हवे असते तर 10,000चा बंडल नोटाचा असं समोर घेऊन पाहतच बसला असता. पैसे आपल्याला साधन म्हणून हवेत आणि पैशातून त्याला काहीतरी मिळवायचे. काय मिळवायचं? सुख मिळवायचं. आपण ज्याच्यात सुख मानतो, लक्षात घ्या, ज्याच्यात आपण सुख मानतो ते पैशाशिवाय मिळत नाही, म्हणून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा सांगतो, ज्याच्यात आपण सुख मानून बसलेलो आहे, याच्यात सुख आहे, याच्यात सुख आहे असं जे मानून बसलो आहे ते पैशाशिवाय मिळत नाही, म्हणून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. पैशातून हवा आहे सुख. सांगू, दुसऱ्याचा बंगला पाहिला की लगेच आपल्या मनात काय येतं? आपल्याला असा बंगला असायला पाहिजे. हे घर काय झाले, 4 ठिकाणी गळतंय, कुठं काय नाही, इकडून वारा तिकडून ताप. खरं म्हणजे असा बंगला असायला पाहिजे, नाही तर काही खरं नाही. म्हणजे याने बंगल्यात सुख मानलंय की नाही? आता बंगला हवा आहे त्याला, बंगल्यात सुख मानलंय. पण मला सांगा, बंगला नुसता पाहिजे म्हणून बंगला होईल का तयार? नाही. मग बंगला होण्याकरता काय पाहिजे? पैसे पाहिजे. पैशाशिवाय बंगला होऊ शकत नाही, म्हणून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. पैशातून बंगला बांधतो. बंगल्यातून सुख मिळतं का हे ज्याने त्याने विचारात घ्यावं. बंगला बांधला म्हणजे सुख मिळालं, आता काहीच मिळवायचं राहिलं नाही असं वाटतं का कधी? पण बंगला पैशाशिवाय होत नाही, म्हणून पैसे मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि बंगला बांधतो. बंगला बांधला, सुख झालं का? नाही. एवढा बंगला बांधलाय म्हणतो, काय त्याच्यात टीव्ही नाही, काय अर्थ आहे का काही याला? म्हणजे आता टीव्हीतून बंगला वजा झाला की नाही? एवढा मोठा बंगला बांधला त्याच्यात टीव्ही नाही, काय करायचं या बंगल्याचं? म्हणजे टीव्ही असायला पाहिजे. टीव्ही असायला पाहिजे, ठीक आहे, पण टीव्ही आता पैशाशिवाय मिळेल का? गेला कोकणाला, सेठ
तुमच्या दुकानात एवढे 50 टीव्ही कशाला, एखादा मला द्या. तो शेठ काय म्हणाल, देण्याकरताच ठेवलेत, पैसे मोज आणि जा घेऊन. म्हणजे पैशाशिवाय टीव्ही मिळणार नाही म्हणून पैसे मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसऱ्याची गाडी पाहिली की आपल्याला काय वाटतं, अशी गाडी आपल्याला असायला पाहिजे, इच्छा होते. गाडी नाही तर काय अर्थ नाही. गाडीत त्याने सुख मानले. आता गाडी नुसतं मनात आणून होईल का, नाही, त्याच्याकरता पैसे पाहिजेत. आता हे मी तासभर सांगत बसल आपल्याला. आपण ज्याच्यात ज्याच्यात सुख मानतो ते ते पैशाशिवाय मिळत नाही, म्हणून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यातून सुख मिळत नाही आणि दुःख काही मिटत नाही. आणि हे घडत नाही म्हणून आपण प्रयत्न करत राहतो, थांबत नाही. हे केल्यावर होईल, ते केल्यावर होईल, हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल. ह्या आठवड्यात मिळेल, पुढच्या आठवड्यात, ह्या वर्षी पुढच्या वर्षी, ह्या सीजनला पुढच्या सीजनला, असं आपण मानत मानत चालतो आहे. पण सर्व आयुष्य संपतं, पण सुख काही मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती नाही एक मुक्ती नाही केला, सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेत आपला जन्म जातो, पण सुखाचा भोग घडत नाही. दुःख काही मिटत नाही आणि सुख काही मिळत नाही. प्रयत्न करत नाही का आपण? प्रयत्न करतो, दश दिशांना हिंडतो, पण त्या हिंडण्यातून क्षीणच प्राप्त होतो, पण सुख प्राप्त होत नाही. हिंडता दिशा क्षीण पावला. दश दिशा हिंडतो, क्षीण प्राप्त होतो, पण सुख प्राप्त होत नाही. दुःख काही जात नाही, सुख काही मिळत नाही. कधी कधी दुःख गेल्यासारखं वाटतं, पण पुन्हा येऊन भेटत. सकाळी विचारलं कसं काय, आपल्यासारखा राजा नाही म्हणतो. दुपारी विचारलं कसं काय म्हणतो, काय खरं नाही. सकाळी म्हणतो आपल्यासारखा राजा नाही, दुपारी म्हणतो काही खरं नाही. सकाळचं सुख गेलं कुठं. दुःख काही मिटत नाही, सुख काही मिळत नाही. बरं, दुःख जे जावं वाटतं आपल्याला, ते कोणत्या महिन्यापुरतं जावं वाटतं? मे महिन्यात नको का जून मध्ये नको? अहो, कोणत्याच महिन्यात नको. दुःख आपल्याला कधीच नको आहे. आणि सुख जे हवं आहे ते कोणत्या वर्षापुरतं हवं आहे? कायमचं हवं आहे. दुःख कायमचं जावं वाटतं, सुख कायमचं मिळावं वाटतं. याकरता आपण प्रयत्न करतो, पण प्राप्ती होत नाही. प्रयत्न करून प्राप्ती का बरं होऊ नये? प्रयत्न आपण करतो ना, प्राप्ती व्हायला पाहिजे. एक शास्त्रीय साहित्यातली भाषा आपल्याला सिद्धांत सांगतो, इच्छा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले की प्राप्ती होत असते. पुन्हा सांगतो, आपल्याला इच्छा असावी आणि त्याप्रमाणे प्रयत्नाला आपण लागावं. इच्छेला प्रयत्नाची जोड मिळाली की प्राप्ती होत असते. मग असं सांगतो,
निमगावला कीर्तनाला जायचंय, इथं गावला ठरलं. पण कसं जायचं आता? आपल्याकडे तर गाडी नाही, कसं काय जायचं? मग तो कोणाची गाडी जर मिळाली तर बरं होईल. पण कोण देईल? वाटतं त्याला की आमका आपल्याला देईल गाडी, म्हणून तो लगेच निघतो, कपडे घालतो, तिकडे जातो त्याच्याकडे. का हो भाऊसाहेब, गाडी मिळेल का? निमगावला कीर्तनाला जायचंय. मिळायला काय? तुम्हाला नाही द्यायची मग कोणाला? मिळेल गाडी. गेला, चावी काय झाली? चावी विचारतो घरी, चावी म्हणून नाही बाळ्या, तशीच गाडी लावून तो गेलाय तशीच चावी घेऊन. गाडी आहे देतोय म्हटलाय, पण चावी नाही. आता काय करणार? जाऊ दे म्हणे, आता त्या रामभाऊकडे जाऊ. तिथून निघतो, रामभाऊकडे जातो. रामभाऊ, अहो गाडी देता का, मला कीर्तनाला जायचंय. तो गाडी देतो, हरकत काय नाही, पण म्हणे त्याच्यात पेट्रोलच नाही. आता काय करायचं? पण कीर्तनाला तो जायचंय, प्रबळ इच्छा, थांबत नाही, लगेच तिसऱ्याकडे जातो. गणपतराव, अहो गाडी मिळेल का? तो म्हणतो गाडी मिळेल, काय अडचण काय नाही, पण त्या हवाच नाही चाकात मागच्या. काय झालं काय कळत नाही. तिथूनही निघतो, माधवरावकडे जातो. माधवराव, कीर्तनाला जायचंय हो, गाडी मिळेल का? म्हणजे तुम्हाला चालवता येते का? म्हणतो मला नाही चालवता येत. नाही येत? काय हरकत नाही, मी येतो. त्यांनी चावी घेतली, गाडी काढली, त्याला बसवून घेतलं, निमगावला येऊन पोहोचलं. कीर्तनाला जायचं ही प्रबळ इच्छा, त्याला प्रयत्नाची जोड मिळाली. एकाकडे नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथ्याकडे गेला, 4 जणांकडे हिंडला, विनंती केली. त्याने होकार दिला, गाडी मिळाली, निमगावला येऊन पोहोचला. म्हणजे इच्छेला प्रयत्नाची साथ का मिळाली की प्राप्ती होत असते. मग आपल्याला सुखाची इच्छा आहे आणि सुखाकरता आपण प्रयत्न करतो, मग प्राप्ती व्हायला पाहिजे की नाही? पण प्राप्ती होत नाही. का होत नाही? तर याचं उत्तर असं आहे, प्रयत्न, इच्छा आहे, प्रयत्न करतो. इच्छा चुकीची नाही, प्रयत्न चुकीचे आहेत. प्रयत्न चुकीचे आहेत म्हणून प्राप्ती होत नाही. शास्त्रीय सिद्धांत असा आहे, साध्याच्या प्राप्तीकरता त्याच्या नियत साधनाची आवश्यकता आहे. नियत साधन, त्याचं योग्य साधन घडलं पाहिजे तरच साध्याची प्राप्ती होत असते, अन्यथा नाही. साधन जर चुकीचं झालं तर त्याला साध्य मिळू शकत नाही. आपल्याला पैठणला वारीला जायचंय ठरलं. इथून निघाला, कुकाण्याला गेला, तितक्यात गाडी ही आली. त्या गाडीत तो जाऊनही बसला, पण ती गाडी कोणती होती? शेवगाव ते संगमनेर. संगमनेरकडे जाणाऱ्या गाडीत तो बसला. मला सांगा, पैठणला जाईल का? का नाही जाणार? इच्छा कुठं जाण्याची? पैठणला. गाडीत बसल्यानंतर मनुष्य पैठणला जातो की नाही? जातो. पण हा मात्र जाऊ शकत नाही. का? लहान मुलगा याचं उत्तर देईल की पैठणकडे जाणाऱ्या गाडीत बसला नाही, विरुद्ध दिशेकडे जाणाऱ्या गाडीत बसला, पैठणला जाईल कसा? इच्छा असूनही गाडीत बसूनही गाडी चुकीची झाली. म्हणजे प्रयत्न जर चुकीचे झाले तर प्राप्ती होत नाही.
इच्छा पाहिजे आणि त्याला प्रयत्न योग्य घडले पाहिजेत. चुकीच्या प्रयत्नाने कधीच जाऊ शकणार नाही. एकाला पाहुण्याकडे पूजेला जायचं होतं. पाहुण्याने सांगितलं 4 वाजता गाडी असते, तुम्ही ती 4ची गाडी चुकू नका बरं का, 4च्या गाडीने या. हा आला प्रयत्न करत, पण काय नेमका पूर आला होता, पुलावरून पाणी होतं, म्हणून पुन्हा फिरून दुसऱ्या बाजूने वळसा देऊन जावं लागलं. जाण्यात वेळ झाला, गाडी गेली. कंट्रोलरला विचारलं, का गाडी आहे का? अहो आत्ताच गेली म्हणे. बरं म्हणे आता परत उद्या. हा म्हणतो आज पूजा आहे, उद्या जाऊन काय करायचं? कंट्रोलर म्हणू लागला, कुठं जायचं होतं तुम्हाला? म्हणे आमच्या गावाला. मग एक मार्ग आहे, काय? अमक्या गाडीने तुम्हीच जा, की त्या गाडीने अमक्या फाट्यावर उतरा, का तिथून फक्त तुम्हाला 3 किलोमीटर चालावं लागेल, एवढंच. ही गाडी थेट गावाला जाणारी होती, पण आता त्या गावाला जाणारी गाडी नाही, दुसऱ्या गावाला जाणारी गाडी आहे. अमक्या फाट्यावर जर तुम्ही उतरले तर तिथून 3 किलोमीटर फक्त चालावं लागेल तुम्हाला. तो म्हणतो काय नाही, आपण चालू शकतो किती काही, पण काय हरकत नाही. म्हणे कोणत्या फाट्यावर उतरायचं? म्हणे अमुक फाट्यावर. ठीक आहे, ती बघा लागली गाडी. गाडी लागलेली. हा गेला कंडक्टरला म्हणला, अमक्या फाट्यावर मला उतरायचे, मला माहीत नाही, तुम्ही आठवणीने मला तिथे उतरवा. बरं, त्या फाट्यावर उतरला. लक्षात घ्या, त्याला ज्या गावाला जायचं होतं ते गाव होतं पूर्वेकडे, आणि हा उतरल्यावर निघाला पश्चिमेकडे. मला सांगा, तो त्या गावाला जाऊन पोहोचेल का? कितीही चालला तरी रस्त्यात त्याला गावं लागतील, पण त्याला हवं ते गाव लागणार नाही. गाव राहिलं पूर्वेकडे, चाललाय तो पश्चिमेकडे. कधी याला गाव मिळणार? कधी मिळणार? मिळणारच नाही. का? जिकडे चाललाय तिकडे ते गावच नाही ना. ते गाव जर विरुद्ध दिशेला आहे, पूर्वेकडे आहे, तर तू पश्चिमेकडे चालला, ते गाव मिळेल कसं? बरं, गाव मिळणार नाही, चालणं थांबल का? चालणं थांबणार नाही. का? गाव जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत चालणं थांबत नाही, आणि तिकडे किती चालला तरी गाव मिळत नाही. आता मिटणार केव्हा? मिटणार केव्हा? दिशा बदलेल तेव्हा. जोपर्यंत चुकीच्या दिशेने धावतो आहे, चालतो आहे, तोपर्यंत त्याला हवा असलेलं गाव मिळू शकणार नाही. दिशा बदल की बघा गाव मिळेल की नाही. जसं सुख मिळण्याकरता, दुःख जाण्याकरता आपण रात्रंदिवस धावतो आहे, पळतो आहे, परंतु आपलं दुःख काही मिटत नाही आणि सुख काही मिळत नाही. का? याचं कारणच असं आहे, जिकडे धावतो तिकडे सुख नाहीये. चुकीच्या ठिकाणी धावतो आहे, आणि चुकीच्या दिशेने धावत असल्यामुळे आपल्याला हवं असलेलं सुख मिळत नाही आणि दुःख काही मिटत नाही. महाराज काय करायला म्हणे, तुम्हाला कधीच मिळणार नाही. का बरं? जोपर्यंत चुकीच्या दिशेने तुमची धावाधाव आहे तोपर्यंत तुम्हाला ते मिळू शकणार नाही. योग्य दिशेने धावाधाव पाहिजे. मला एक सांगा, औषध कशा करता असतं? औषध कशा करता असतं? रोग बरा होण्याकरता, रोग जाण्याकरता औषध असतं.
मग औषध घेतल्यावर रोग गेलाच पाहिजे की नाही? औषध रोग जाण्याकरता असतं, मग औषध घेतल्यावर रोग गेला पाहिजे की नाही? गेलाच पाहिजे. कारण संशोधकाने संशोधन करून त्या रोगावर ते औषध निर्माण केलेलं आहे. म्हणून त्या औषधाने रोग जायलाच पाहिजे. पण औषध घेऊनही रोग जर जातच नसेल तर याचं उत्तर काय? औषध चुकीचं आहे. कोणी म्हणे कोणतं औषध घेतलं? म्हणे गेल्या वर्षाचं घरात उरलेलं होतं ते. आता गेल्या वर्षाचं कोणतं औषध उरलेलं कोणतं घेऊन कसं करणार? त्या रोगावरचं औषध पाहिजे. चुकीचं औषध घेऊन कोणताही रोग जाऊ शकणार नाही. म्हणजे एकंदरीत माझ्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला चुकीच्या मार्गाने जाण्यात हवा असलेलं सुख मिळू शकणार नाही. दुःख मिटणार नाही, सुख मिळणार नाही. महाराज मग धावूच नको काय? धावायलाच पाहिजे. धावल्याशिवाय मिळणारच नाही. न धावता मिळेल कसं काय? मिळण्याकरता धावायलाच पाहिजे. आणि तुम्ही तर म्हणता धावून उपयोग नाही. हो बरोबर आहे ना. चुकीच्या दिशेने धावण्यात उपयोग होणार नाही. महाराज ठीक आहे, धावायलाच पाहिजे ना. हो, मग कसं धावायला पाहिजे हे सांगा. आम्ही जी धावा आजपर्यंत केली ही तुम्हाला चुकीची म्हणायची, कबूल करतो, मान्य करतो. मग धावावं तरी कसं हे तरी सांगा. मग तर धाव नेमकी कशी करावी हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण करी ऐसे धावा धावे, 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 चित्त लावी चरणा पे, 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 भगतो माझा माय बाप, 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 भगतो माझा माय बाप. महाराज मग धावावं तरी नेमकं कसं? तर कसं धावावं ती धाव नेमकी कशी करावी हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. करी ऐसी धावा धावी.
ऐशी धावा धावी करी, अशा प्रकारची धावा धाव तू कर. अशी म्हणजे कशी? चित्त लावी चरणापे, चरणापे चित्त लावी ऐशी धावा धावी करी. भगवंताच्या चरणाकडे तू आपलं चित्त लाव, अशी धावाधाव कर की तुला हवं असलेलं सुख प्राप्त होईल. दुःख जाईल, सुख मिळेल. तू अशी धावाधाव कर, भगवंताच्या चरणाकडे तू आपलं चित्त लाव. तुकोबारा धावाधाव आपल्याला बदलायला सांगतात. अशी धावाधाव कर, चित्त लावी चरणापे. बारकाईने लक्षात घ्या जरा. तुकोबारा आपल्याला धावाधाव बदलायला सांगतात. ती कोणाची? चित्ताची. चित्त लावी चरणापे म्हणतात. तू भगवंताच्या चरणाकडे आपलं चित्त लाव, म्हणजे चित्ताची धावाधाव बदलायला सांगतात. देहाची धावाधाव बदलायला सांगत नाहीत. देह असू द्या तुमचा शेतीमध्ये, देह असू द्या तुमचा दुकानामध्ये, देह असू द्या तुमचा फॅक्टरीमध्ये, देह असू द्या तुमचा उद्योगामध्ये. तुमच्या देहाची धावाधाव बदलायची गरज नाही, चित्ताची धावाधाव बदला. का बरं? चित्ताच्या भलतीकडे धावण्यामुळेच ही दुर्दशा प्राप्त झालेली आहे. आपल्याला सुख मिळत नाही, दुःख जे प्राप्त होते, दुःख इच्छा सुखाची असूनही दुःखाची प्राप्ती होते आहे. याचा अर्थ असा आहे की चित्ताच्या भलतीकडे धावण्यामुळेच ही पाळी आलेली आहे. चित्त नको तिकडे जाते आपलं. जाऊ नये तिकडे जातं, खाऊ नये ते खाण्याला लावतं, पिऊ नये ते प्यायला लावतं, करू नये ते करायला लावतं. भलतीकडे धावतंय आणि भलतीकडे धावण्यामुळेच जीवाला ही दुर्दशा प्राप्त झालेली आहे. सुखाला मुकावं लागले आणि दुःख दुःख भोगावं लागतंय चित्ताच्या भलतीकडे धावण्यामुळे. ज्ञानोबरांनी जीवाच्या दुःखाला एकमेव कारण हेच सांगितलेलं आहे. चित्ताचं भलतीकडं धावणं. तेथ आयुक्तपण मनाचे, तेच सर्वस्व दुःखाचे. या लागी इंद्रियांचे दमन केजे. आयुक्तपण मनाचे, मनाचे आयुक्तपण म्हणजे मनाचं जोडलं जाऊ नये तिथे जोडलं जाणं, हेच जीवाच्या दुःखाला कारणीभूत आहे. जाऊ नये तिकडे जात, भलतीकडे धावत आहे. कसं प्राप्त होईल? तुकोबारा म्हणतात तशी धावाधाव नको, अशी धावाधाव करा. करी ऐशी धावाधावी चित्त लावी चरणापे, चरणापे चित्त लावी. भगवंताच्या चरणाकडे तू आपलं चित्त लाव. बघ तुला हवा आहे ते मिळेल की नाही. दुसरीकडे धावतो आहे. एक साधा लौकिक युक्तिवाद मी तुमच्या पुढे ठेवतो. जास्त पिंजून सांगण्याची गरज नाही, लगेच तुमच्या लक्षात येईल. मला एक सांगा, आपल्याला जी वस्तू हवी आहे, पुन्हा ऐका, आपल्याला जी वस्तू हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथंच गेलं पाहिजे की नाही? काय तुमचं म्हणणं आहे? जी वस्तू आपल्याला हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथेच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल, हवी असलेली मिळणार नाही. साधं साधं सांगतो, आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे, कुठे गेलं पाहिजे? कापड दुकानात. साधा आहे की नाही? भाजीपाला जर घ्यायचा आहे तर कापड दुकानात जाऊन उपयोग होईल का? नाही. ते
ते कापड दुकान आहे, तिथे कपडे मिळतील, भाजीपाला मिळणार नाही. भाजीपाला जर पाहिजे तर भाजी मार्केटमध्ये गेला. शाळा सुरू झाली, आता पुस्तकं घ्यायला पाहिजे. पुस्तकं घ्यायला जर पाहिजे तर कुठे गेलं पाहिजे? मग पुस्तकाच्या दुकानात. जर आपण किराणा दुकानात गेलो, शेठ आम्हाला 5वीचा शर्ट द्या, तो शेठ म्हणेल, अरे हे किराणा दुकान आहे बाळा, तुला 5वीचा शर्ट पाहिजे तर ते बघ समोर पुस्तकाचं दुकान आहे, ते स्टेशनरी दुकान आहे, तिथे जा. आपल्याला जर गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे? बैलाच्या बाजारात नाही, जव्हेरी बाजारात गेलं पाहिजे. ज्वेलर्स, सोन्या चांदीचं दुकान, तिथं गेलं पाहिजे. म्हणजे जी वस्तू हवी आहे ती जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. एकाचा मुलगा 99.5% मार्क मिळून महाराष्ट्रात पहिला आला. 99.5% मार्क मिळून महाराष्ट्रात पहिला आला, आणि तो आपल्या शेजारचाच पाटलाचा मुलगा. टीव्हीवर पाहिलं, सर्वांना अभिमान वाटला, आपल्या गावचा मुलगा महाराष्ट्रात टीव्हीवर आला. जो तो बाहेर पडला की त्या पाटला मुलाला, काढा पेढे, काढा पेढे, तुमचा मुलगा महाराष्ट्रात पहिला आलाय, आम्ही आता टीव्हीवर पाहिले, काढा पेढे. देतो देतो, नाही आत्ताच द्या, आत्ताच देतो. तो गेला पेढे आणायला, पण कुठे गेला माहिती? चर्मकार गल्लीला. आता चर्मकार गल्लीला जाऊन पेढे मिळतील का? मग काय मिळतील? जोडे. पाहिजेत काय? पेढे. पण मिळतील मात्र जोडे. का? जोडे जिकडे मिळतात तिकडेच गेलेला आहे ना. पेढे कसे मिळतील? तिकडे जे आहे तेच मिळेल, तुला हवे असलेलं मिळणार नाही. पेढे जर हवे तर स्वीट मार्ट लाईन धर, ही शू मार्ट लाईन सोडून दे. तसं सुख जर हवं आहे तर तुकोबारा म्हणता, भगवंताच्या चरणाकडे तू चित्त लाव. आपण संसाराच्या बाजारात सुख शोधतो आहे. संसाराच्या बाजारात आपण सुख शोधतो आहे, तिथे मिळेल कसं ते? का? तिथे नाहीच सुख, तर संसारात मिळेल कसं? संसारात कोणता स्टॉक आहे? दुःखाचा. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचाच बांधा आहे, दुःखच दुःख. एक स्टॉक साठवलेला असा संसार आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे चहूकडे म्हटले. तिन्ही बाजूला असतं ते एका बाजूला जाऊन मिळालं असतं आपल्याला. चारी बाजूने दुःखाचे इंगळ आहेत, कुठून आपल्याला मिळणार? दुःखाचा पुरेपूर स्टॉक म्हणजे संसार आहे, आणि याच्यात आपण सुख शोधतो आहे. कसं मिळेल? म्हणून सुख जर हवं आहे तर सुख जिथे मिळतं तिकडेच गेलं पाहिजे. मग सुख आहे कुठं? तर सुखाचं ठिकाण सर्व संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवी. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सुखरूप फक्त तो एक परमात्मा सत चित आनंद हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. सत जिथे आहे चित जिथे आहे तिथेच आनंद आहे. असत जिथे आहे जड जिथे आहे तिथे दुःख आहे. म्हणून सुखरूप फक्त एक परमात्मा आहे. आमचे तुकोबारा म्हणतात माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप दुसरा असं कोण आहे सांगा की. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा. 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 माझ्या पांडुरंगा स्वर्ग खेचे माझ्या पांडुरंगा सारी खेचे माझ्या पांडुरंगा सारी खेचे लगे हिंडले मुंडले ते माझ्या पांडुरंगा सारी खेचे माझ्या पांडुरंगा सारी खेचे माझ्या पांडुरंगा सारी खेचे लगे हिंडले मुंडले गगनाने. लगे हिंडले मुंडले गगनाने. तुकोबारा म्हणतात सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खेते. गाथ्यामध्ये असा पाठ आहे. आपल्या तोंडात असा बसलाय सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. गाथ्यात असं नाही आपल्या माथ्यात आहे गाथ्यात नाही. सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खेते. याचा अन्वय असा माझ्या पांडुरंगा सारीखे सुखरूप ऐसे तुझे कोण ते सांगा. माझ्या पांडुरंगा सारखा असं सुखरूप दुसरं कोण आहे सांगा. कोणीच नाही. तोच एक सर्व सुखाचा आगर सर्व सुखरूप आहे. म्हणून तिकडं चित्त लाव. तुला जे पाहिजे तो स्टॉक तिथे आहे. तिथे तुला मिळेल. म्हणून सर्व संतांनी आपलं चित्त भगवंताकडे लावलं. भोपाळ्याच्या मग तुकोबारा काय म्हणतात. माझे चित्त तुझे पायी भावा हातारी जाता माझे चित्त तुझे पायी. काय असे तरी काही धरोनिया बाई भवातारी जाता. भोपाळ्याच्या बंगला तुकोबारा देवाला म्हणतात की रे देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिलं असं तू काहीतरी कर. का चित्त लावी चरणापे. चरणाकडे भगवंताच्या तू चित्त लाव. भगवंताच्या चरणाकडे चित्त का लावायचं तर तुला जे हवं आहे ते चरणात आहे. आपल्याला काय हवं आहे सुख हवं आहे. आणि जिथे आपण शोधतो त्या संसारात सुख नाहीये दुःख आहे. म्हणून तुला जर सुख हवं आहे तर सुख भगवंताच्या चरणात आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे बाई सुख सर्व आहे. तुझे बाई सुख सर्व आहे. ब्रह्मले काही न मागे आली.
सुखाचं ठिकाण ते आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंताच्या चरणात सर्व सुख साठवलेले आहे. म्हणून तुकोबर म्हणतात तिकडे चित्त लाव. चित्त लावी चरणात. संसारात का नाही लावायचं? तिथे सुख नाही म्हणून. मग करायचं कशा करता? खळग भरण्याकरता, पोट भरण्याकरता संसार करायचा आहे. शरीर निर्वाह करता संसार करायचा आहे. आणि सुख जर पाहिजे तर दिशा बदला. भगवंताच्या चरणाकडे चित्त लावा, तिथे सुख मिळेल. संसारात दुःखच दुःख आहे. म्हणून पूर्वी मग कशा करता करायचं सांगितलं? पोट भरण्याकरता. पोट भरण्याकरता संसार केला पाहिजे. पूर्वीच्या सर्व संतांनी लक्षात घ्या, आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे की नाही? पूर्वीच्या सर्व संतांनी सावता महाराज शेती करत होते की नाही? नरहरी महाराज दागिने घडवत होते की नाही? प्रत्येक संतांनी आपापल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. पण त्यांना सुख प्राप्त झालेलं आहे. का? संसार त्यांनी केला तो शरीर निर्वाह करता केला. आणि परमार्थ जो केला, चित्त जे भगवंताच्या चरणाकडे लावलं ते सुखा करता. कारण सुख तिथे आहे. म्हणून पूर्वीच्या सर्व संतांनी संसार केला तो शरीर निर्वाह करता. शरीर निर्वाह करता संसार करणं गरजेचं. म्हणून संसारात राहा. संसार तुमच्यात नको. आपण संसारात राहावं. आपल्यात संसार नसावा. आपल्यात म्हणजे आपल्या चित्तात. आपण संसारात असावं पण आपल्या चित्तात संसार नसावा. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. हे जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. त्यांनी केलेला संसारही देवाला आवडला. कशावरून? अहो, देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. तो केलेला संसारही देवाला आवडला. कशावरून? देव त्यांचा संसार करू लागले. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सजन कसाया, माळ्या सावत्यास नरहरी सोनारा, चोख्या वेळा संगे. प्रत्येक संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला. तो संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून मी एक नेहमी सांगत असतो, आपणही सर्वांनी ते लक्षात घ्या. आपणही आपला संसार करावा, पण तो असा करावा की देवाला आवडेल असा करा. त्यांनी केलेला संसार देवाला आवडला. आपण करत असलेला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. प्रत्येकाने आपापल्या परमार्थाचं अंतर्मुख होऊन चिंतन करा. आपण जो परमार्थ म्हणून करतो आहे, हा परमार्थ देवाला आवडत असेल का? आपण जे कीर्तन करतो ते कीर्तन देवाला आवडत असेल का? आपण जे भजन करतो ते भजन देवाला आवडत असेल का? भजन हे कसं केलं पाहिजे? कीर्तन हे कसं केलं पाहिजे? भजन हे देवाला आवडेल असं केलं पाहिजे. कीर्तन हे देवाला आवडेल असंच केलं पाहिजे. जर कीर्तन एवढे देशील तर येतो कीर्तनाला. माहितीये का तुम्हाला आमचा रेट काय आहे? असं जर धंदा म्हणून कीर्तन असेल, व्यवसाय म्हणून जर कीर्तन असेल, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे.
उपजीविकेचं नाही, उद्धाराचं साधन आहे. उद्धाराचं साधन जर आपण संसाराकरता वापरलं तर उद्धार कशाने होणार? धनाकरता, मानाकरता, प्रतिष्ठेकरता. जर उद्देश आपला वेगळा असेल तर ते कीर्तन देवाला आवडणार नाही. देवाला आवडेल असं कीर्तन पाहिजे, देवाला आवडेल असं भजन पाहिजे. नाही तर ते भजन करून नरकाला जाणं चुकणार नाही. म्हटलंय की ना, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. मग भजनाने नरक आहे का? मग भजन करून जर नरकाला जावं लागत असेल तर करायचंच कशाला भजन? पण भजन करायचंच, मग नरकाला जाणं चुकणार नाही म्हणतात. ते असं आहे, ओंगळवानं भजन असेल तर, ओंगळवानं भजन असेल तर नरका जाणे चुकीनं. देवाला आवडणार असेल तर तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावे. देवाला आवडणार पाहिजे. म्हणून आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. सोपे भाष्य सांगतो आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगत असत. छोटा मार्मिक दृष्टांत. नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. काय तुमचं मत? नाव कुठे असावी? का बरं? का बरं? म्हणजे पाण्यातच नावेचा उपयोग आहे आपल्याला, जमिनीवर नावेचा काय उपयोग आहे? म्हणून नाव कुठे असावी? पाण्यात असावी. पण नावेत मात्र पाणी नसावं. का? नावेत जर पाणी शिरलं तर काय होईल? नाव बुडल आणि बसणारे तरतील. हा, नाव बुडाले की बसणारे बुडणार. म्हणून नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, हा तुका म्हणे नाव, हा तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव, 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 जनासाठी उदकी ठाव. नाव जनासाठी, नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. आपलं चित्त भगवंताच्या चरणाकडे असावं. चित्त लावी चरण, आपल्यात नको. पूर्वीच्या सर्व संतांनी आपला संसार असा केला की तो कर्तव्य म्हणून केला, उदरनिर्वाह करता म्हणून केला. कारण एक लक्षात घ्या, संसार का करायचा? शरीर निर्वाह करता करायचा. मला एक सांगा, परमार्थ करा की संसार करा, शरीर कार्यक्षम पाहिजे की नाही? संसार करण्याकरता शरीर कार्यक्षम पाहिजे आणि परमार्थ करण्याकरता शरीर कार्यक्षम पाहिजे. ऊसाची सरी फोडायची, शरीर पाहिजे की नाही? ताकदवान त्याच्यात पाहिजे की नाही? आपल्याला सोयाबीन काढायचं, पोतीच्या पोती उचलून न्यायची. शरीर कार्यक्षम पाहिजे. जसं संसाराकरता शरीर कार्यक्षम पाहिजे तसं परमार्थाकरता शरीर कार्यक्षम पाहिजे. 2 तास टाळ घेऊन उभं राहायचं, काकड्यालाही उभं राहायचं, हरिपाठालाही उभं राहायचं, शरीर कार्यक्षम. पालखी सोहळ्याबरोबर, दिंडी सोहळ्याबरोबर पंढरपुरापर्यंत जायचंय, पायी जायचे, शरीर कार्यक्षम पाहिजे की नाही? कार्यक्षम पाहिजे. आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी शरीरात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही? शरीरात गोळाभर कथेची सामुग्री देहावसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंग. शरीर कार्यक्षम असेल तरच संसार करता येतो, तरच परमार्थ करता येतो. म्हणजे शरीर कार्यक्षम असायला पाहिजे. तर तू आपुले स्वैत पाहे
आहे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू सहित आपुले पाहे तीर्थया रे जाय चुकू नको जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावे शरीर कार्यक्षम असेल तरच हे होऊ शकते मग शरीर कार्यक्षम राहण्यासाठी पोटात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही शरीर कार्यक्षम केव्हा होईल त्याच्यात गोळाभर अन्न जाईल तेव्हा मग परमार्थ करण्यासाठी शरीर कार्यक्षम पाहिजे संसार करण्यासाठी शरीर कार्यक्षम पाहिजे आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळाभर अन्न गेलं पाहिजे आणि ते गोळाभर अन्न शरीरात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजेत चुकीचं वाटलं की नाही हास्यास्पद वाटलं की नाही तुम्हाला ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी चोऱ्या नकोत शेती करा नोकरी करा व्यापार धंदा करा उद्योग करा व्यवसाय करा पोटापुरते काम परी अगत्य तो राम पोटापुरतं काम केलं पाहिजे शरीर कार्यक्षम राहण्यासाठी शेती नोकरी व्यवसाय करायला पाहिजे म्हणून संसार करायचा तो देहासाठी करायचा देह निर्वाहासाठी करायचा आणि देह लावायचा तो देवाच्या सेवेसाठी लावायचा चित्त लावी चरणा अशी वाटचाल केली पाहिजे अशी धावाधाव केली पाहिजे संसार करायचा तो देहासाठी देह लावायचा तो देवाच्या सेवेसाठी आपलं काय होतंय आपण काय ते म्हणतात जागीच यू टर्न घेतो जागीच वळतो आपण तुकोबारा म्हणतात जागीच वळू नका जरा पुढे जाण मग वळा संसार देहासाठी करा देह देवाच्या सेवेसाठी लावा आणि मग वळा आपण काय करतो तिथल्या तिथेच वळण घेतो संसार देहासाठी करतो आणि देह लगेच संसारासाठी वळवतो संसार देहासाठी देह संसारासाठी देह संसार सारखं तिथल्या तिथे जागीच वळण घेतो तुकोबारा म्हणतात त्याचा उपयोग नाही संसार देहासाठी करा देह देवाच्या सेवेसाठी लावा आणि मग या बघा उपयोग होतो की नाही पुढे चाला जरा अशी धावाधाव करा चित्त लावी चरणा पुढे जा संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठीच नाही पुन्हा सांगतो संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठी नाही देह देवाच्या सेवेसाठी देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा देवाच्या सेवेसाठी आहे संसार देहासाठी देह देवाच्या सेवेसाठी बघा उपयोग होतो की नाही बर्वे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देहा आयशी महालाभाची उत्तम राशी सर्व सुखासी पात्र होई जे पण कधी होणार दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसी नारायण जेने तू नारायण जोडसी या करता दिलेला आहे म्हणून नारायण जोडला गेला पाहिजे म्हणून संसार देहासाठी करायचा आणि देवाच्या सेवेसाठी लावायचा की बघा सुख मिळेल की नाही संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठीच नाही उदाहरणाने सांगतो म्हणजे झटकन तुमच्या लक्षात बसेल मला एक सांगा टोपी कशासाठी अवघड आहे का प्रश्न टोपी कशासाठी डोक्यासाठी तुमचं काय मत डोक्यासाठी तुमचं सगळ्यांचं एक मत आहे टोपी कशासाठी डोक्यासाठी कोणाचाच या विधानाला विरोध नाही सर्वांचं हेच मत आहे की टोपी कशासाठी डोक्यासाठी आणखी एक पुढचं सांगतो जे टोपी कधीच घालत नाहीत त्यांचा देखील या विधानाला विरोध नाही जे टोपी कधीच घालत नाही त्यांना विचारा आपण टोपी कशासाठी तो हेच उत्तर देईल की डोक्यासाठी आहे टोपी डोक्यासाठी आहे आता माझा पुढचा प्रश्न असा आहे डोकं कशासाठी टोपी कशासाठी डोक्यासाठी
डोकं कशासाठी? म्हणजे टोपी घालण्यासाठी. डोकं टोपी घालण्यासाठी आहे का? सर्वांना हास्यास्पद वाटलं की नाही, चुकीचं वाटलं की नाही? टोपी डोक्यासाठी जरूर आहे, पण डोकं टोपीसाठीच नाही, डोक्याने काही वेगळं डोकून पाहायचंय त्याच्यासाठी डोकं आहे. केवळ टोपी अडकवण्यासाठी याची रचना नाही, जेणे तू जोडसी नारायण त्याच्यासाठी पुढे गेलं पाहिजे. जरा तुकोबरा म्हणतात तिकडे चित्त लाव. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला आणि चित्त भगवंताकडे लावलं. सुख त्यांना झालं. आनंदाला कमतरता राहिले नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाच्या कोटी साठवले आम्हा पोटी. आनंदे निर्भर असो भलते ठाई. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सुख. आनंदच आनंद त्यांनी मिळवला. का? ज्याच्यात आहे तिकडे चित्त लावलं. म्हणून तुकोबरा म्हणतात अशी धावा धाव करा करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे. भगवंताच्या चरणाकडे चित्त लाव, अशी धावा धाव कर की मग तुला हवं ते मिळेल. हवं ते मिळेल. ज्यांनी चित्त भगवंताच्या चरणाकडे लावलं त्यांना दुःख जाऊन सुख मिळालेलं आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. कधी? तुझे चरण देखील या. भगवंताच्या चरणाकडे त्यांनी आपलं चित्त लावलं तुकोबरायांनी. महाराज म्हणतात भाग क्षीण गेला, दुःख गेलं ना अवघा झाला आनंद. नाथ महाराजांना विचारा, नाथ महाराज तुमची आता परिस्थिती कशी काय सांगा. नाथ महाराज म्हणतात आताची परिस्थिती सांगू, सर्व त्रैलोक्य मला आता आनंदाचं झालंय. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आनंदाचे आता. आता म्हणजे केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथा चरणी चित्त ठेले म्हणून आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची झाली. जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेले, थांबलं. म्हणून चित्त भगवंताच्या चरणात लावलं की तो भगवान सर्व सुखरूप आहे, सर्व सुखाचा आगर आहे, सर्व सुखाचा सागर आहे. त्यामुळे आपल्याला आनंदाला कमतरता राहणार नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात अशी धावा धाव कर करी ऐशी धावा धावे चित्त लावे चरण. महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आमचं चित्त जर भगवंताच्या चरणाकडे लावलं तर मग तो भगवान काय करील? मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. हिरोनी गेला ताप, हिरोनी गेला ताप, हिरोनी हिरोनी मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. ताप हिरोनी ताप हिरोनी ताप हिरोनी ताप हिरो हिरोनी मग तो माझा माय बाप,
बाप घेईल ताप हिरुनी. तुम्ही चित्त भगवंताच्या चरणाकडे का लावलं की मग म्हणजे त्यानंतर तो माझा मायबाप तुमचा ताप हिरावून घेईल, तुमचं दुःख हिरावून घेईल. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झालाय. अजून पुढची 3 चरण शिल्लक आहेत. 2-3 तासात त्याचा विचार करू. घाबरू नका. एक 5 मिनिटात सारांश सांगतो पुढचा आणि सेवा संपवतो. वेळ आपला झालेला आहे. तुकोबार म्हणतात मग मग म्हणजे त्यानंतर, त्यानंतर म्हणजे चित्त चरणाकडे लावल्यानंतर तो माझा मायबाप तुमचा ताप हिरावून घेईल. तुम्ही तिकडं चित्त का लावलं की त्याला कळतं. भगवंताला सांगावं लागत नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. अंतर कळू येतं, चित्त कळू येतं की याने चित्त आपल्याकडे लावलेलं आहे. का तो विश्वात भरून आहे. विश्वंभर परिहाराची न लगे. म्हणून त्याला ते समजतं की तो काय करतो. तुमचं पहिलं ताप हिरावून घेईल, तुमचं दुःख हिरावून घेईल ताप हिरून. दुःख तुमचं हिरावून घेईल. दुःख हिरावून घेण्याची त्याच्यात मोठी क्षमता आहे. भक्ताच्या जीवनात तो दुःख कधीच पाहू देत नाही. नेदी दुःख देखो दासा नारायण, ठेवी निवारून आले आधी. भगवान भक्ताचं दुःख पहिले हिरावून घेतो. त्याला दुःख दिसूही देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. मागे पुढे उभा राहे सांभाळित आले आघात निवारा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान भक्ताला कुठलंही दुःख पाहू देत नाही. दुःख हिरावून घेतो. प्रल्हादाला अनेक संकट हिरण्यकश्यपूने आणली. जवळजवळ 13-14 प्रयोग केले त्याला मारण्याचे. पण असे भयानक प्रयत्न करूनही प्रल्हादाचं भगवंताने रक्षण केलं की नाही. तो भगवान तुम्ही चित्त त्याच्याकडे लावलं की तुमचा तो ताप हिरावून घेईल ताप हिरुनी. म्हणून चित्त चरणाकडे लावा तर खरं. करी ऐशी धावा धावे चित्त लावी चरणापे. महाराज खूप सुंदर मार्गदर्शन केलं तुम्ही. येतो आता आम्ही. महाराज म्हणतात जाण्याची गडबड करू नका, पुढची 2 चरण समजून घ्या मग जा. मी तुम्हाला हा उपाय सांगितला, हा मार्ग सांगितला, चित्त लावी चरणात. मी निघून गेल्यानंतर तुम्हाला दुसरे भेटतील आणि दुसऱ्या मार्गाला लावतील. अलीकडे सांगणारे फार झालेले आहेत. सांगणाऱ्यांचा फार सुळसुळाट झालेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे बरीच. कोण काय येतो, कोण काय सांगतो, कोण काय सांगतो. कोणी म्हणतो दाबादाबी कोंडाकोंडीच करा. कोणी योग सांगतो, कोणी यज्ञ सांगतो, कोणी तप सांगतो, कोणी व्रत सांगतो. अलीकडे असे सांगणारे शिरलेत. ते म्हणतात तुमचे देव धर्म उचला आणि संसार समुद्रात द्या टाकून. देवाची पूजा करू नका म्हणतात. देव धर्म सांगी पडले. वेगळ्या प्रकारे सांगणारे असे आलेले आहेत. त्या सांगण्यातून तुमचं चित्त विचलित होईल. हे करावं का ते करावं असा संभ्रम निर्माण होईल. म्हणून तुम्ही एक करा. अनेक सांगणारे जे आहेत त्यांच्या कोणाच्याही मताच्या मागे जाऊ नका. असा डेंजर सिग्नल तुकोबाराय अभंगाच्या 30 बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा, बहुतांच्या मते गोवा. ओ जीवा मग तो माझा माया बाप
धोक्याची सूचना देत आहेत. अनेकांचे अनेक मतं त्याने तुम्ही गुंताड्यात पडाल. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवा नेदावा, बहुतांच्या मते जीवा गोवा होऊ नेदावा. अनेकांच्या मताच्या मागे जाऊन आपल्या जीवाला गुंताडा होऊ देऊ नका. गुंताड्यात पडाल, हे बाजूला राहील आणि नको ते दुःख भोगण्याची पाळी येईल. म्हणून अनेकांची अनेक मतं सगळे पोकळ आहेत, एकही भरीव नाही. बहुतांची बहुमते अवघे रीते पोकळ, बहुतांच्या आम्ही न मिळू मतासी. म्हणून अनेकांच्या मताच्या मागे जाऊ नका. मी सांगतो तेच करा, चित्त लावी चरणापी. कुणी म्हणेल तो भगवान कुठं आणि आम्ही कुठं, त्याला कसं काय कळणार. तुकोबारा म्हणतात त्याला कळणार का तू जिथे असशील तिथे तो आहे. तो सर्व ठिकाणी आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. तू जिथे असशील तिथं तो आहेच, पण दिसत नाही आम्हाला. तो दिसत नसला तुम्हाला तरी तो तुम्हाला पाहतोय. तुम्हाला तो दिसत जरी नसला तरी तो तुम्हाला पाहतोय. म्हणून तुम्ही चित्त त्याच्याकडे लावा. पण तो कसं काय आमच्याकडे लक्ष देईल. तुकोबारा म्हणतात लक्ष देईल, लक्ष देईल. फक्त त्याला ऐकू जायला अशी हाक तुम्ही मारा. तो आहे सर्व ठिकाणी. तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, विठ्ठल जळी स्थळी भरला. तो सर्वत्र आहे, दिसत नाही पण तो तुम्हाला पाहतोय, त्याला ऐकू येतोय. त्याला ऐकू जायला अशी हाक मारा. मग त्याला ऐकू जायला अशी हाक कोणती. तुकोबारा आहे ती हाक अभंगाच्या शेवट. तुका मने करुणा बोले, तुका मने करुणा बोले, तुका मने करुणा बोले, तुका मने करुणा बोले. धीर मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज करुणा बोले धीर विठ्ठले निघेना, करुणा बोलाने त्याला आळवा, आळवावे देवा भाकुनी करुणा, देव कैचा तया दुरी भाकी बरी करुणा, बरी करुणा भाकी तया देव दुरी कैचा. चांगली करुणा भाकरी जाते तिथे देव दूर नाही. करुणेने त्याला आळवलं की ती करुणा हाक त्याच्या कानावर जाते आणि तो धावून येतो आणि भक्ताचं आपलं रक्षण करत असतो. त्याला धीर धरवला जात नाही. धीर विठ्ठले निघेना, करुणा बोले विठ्ठले धीर निघेना, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. देवाला धीर धरवला जात नाही. तो धावून येतो आणि भक्ताचं रक्षण करतो. आपण आपल्या जीवनात अशी धावाधाव करावी. भगवंताला करुणेने आळवावं की भगवान दूर नाही. प्रल्हादाकरता धावून आला, ध्रुवाकरता धावून आला, पांडवांकरता धावून आला, अनेक भक्तांकरता धावून आलेला आहे आणि रक्षण केलेलं आहे. आपण फक्त करुणेने त्याला आळवायची आवश्यकता आहे. आपल्या वाट्याला आलेला संसार करा, शेती सोडू नका, नोकरीला राजीनामा देऊ नका, व्यापार बंद करू नका, दुकान चालू राहू द्या. आपल्या वाट्याला आलेला कर्तव्याचा भाग जरूर पार पाडा. तो करता करता जितकं नामचिंतन करता येईल तेवढं करा. जितकं चित्त भगवंताच्या चरणाकडे लावता येईल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून आपण सतत भगवंताच्या चिंतनात राहावं. संसार देहात देहाने संसारात राहायचं, चित्त भगवंताच्या चरणाकडे लावायचं. गवळणीने हेच केलं. करिता तया काम धाम तमाल श्याम ध्यानी म्हणे, मन हे गोविंदी देह काम करेव. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करत राहावं, भगवंताचं स्मरण करावं. तुकोबारायांचे असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारायांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? दगडांना तारलं की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोहात. पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडांना घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वाह्या तारेल्या जैशाला, ते अभंग दगडाला घेऊन वर आले. मग जे तिथून पुढे आपल्याला मिळाले, जळी दगडा सहित वाह्या तारेल्या जैशाला, दगडाला घेऊनही ते अभंग वर आले. तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? मग आपणही बुडालोच असतं, दुसरं काय झालं असतं? ते अभंग तरले म्हणून आपल्या वाट्याला आले. म्हणून आपल्याला त्याचं चिंतन करता येतं, भजन करता येतं, अनुष्ठान करता येतं. म्हणून ते दगडाला तारतात, आपल्याला नक्कीच तारते. पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे की नाही? तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकर दगड नाही वर आले. अभंगांना बांधलेले दगड वर आले. म्हणून आपणही अभंगाशी बांधिलकी करा की आपणही वर आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाशी बांधिलकी करणं म्हणजे काय? अभंगासारखं आपलं जीवन बनणं. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवायचं की अभंगाची बांधिलकी झाली की आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दगडाला तारणारे अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. जिथे तो गाथा तरला, जिथे तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. एकाच वेळेला सर्व अभंगाचं दर्शन आपल्याला तिथे मिळेल. जसं काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते आगळं वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. जवळजवळ 40 कोटीची तिथे कामं पण समाज उपयोगी राबवलेली आहेत. पूर्ण गाथा मार्बलवर करून लावला गेला आहे. अभंगाच्या भावानुसार दृश्य चित्र दाखवलेली आहेत. तिथे भक्तनिवास आहे,
दररोज तिथे अन्नदान होते. दर्शनाला आलेल्या भाविकांना दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण दिलं जाते. 500-700 लोक रोज जेवत आहेत तिथे. असं अन्नदान तिथे आहे. तसंच आरोग्यदानही आहे. दर बुधवारी आलेल्या यात्रेकरूंची रुग्णांची शारीरिक चिकित्सा केली जाते. त्यांना मोफत औषधं दिली जातात दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे, गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे. असं आरोग्यदान आहे. ज्ञानदानही आहे. तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय आपण सुरू केले. तुकोबारायांच्या अभंगाचे विचार सर्व जगापर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केले. तिथे राहण्याची सोय, मुलांची जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. तिथे अभ्यास दिला जातो. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे आणि 5 वर्ष तिथे शिक्षण दिलं जाते. 5 वर्षात तो शास्त्री होतो, म्हणजे तुमच्या शालेय भाषेत तो BA होतो. BAचा दर्जा त्या शास्त्री पदवीला आहे. असं संस्कृत माध्यमातून तिथे मुलांना शिक्षण दिलं जाते. सध्या 150 मुलं शिक्षण घेत आहेत तिथे. त्या मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय सर्व तिथे आहे. कोणी म्हणेल मग फी तर खूप असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, अभ्यास करायचा आणि तो त्यांनीच केला पाहिजे. अभ्यास त्यांनी करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा आपण भागवायच्या ट्रस्टने. असं तिथे ज्ञानदानही होत आहे. म्हणून संतांचे विचाराचार समाजापर्यंत पोचवण्याकरता अशी कार्यक्षम मुलं तयार केली जात आहेत. असं शिक्षण दिलं जाते. तेव्हा असं गाथा मंदिर आपल्या महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. आपण पाहिलेलंच असेल. जे अजून कोणी आले नसतील देऊला ते भाग्यवान समजावे. तर जाऊ द्या, आतापर्यंत माहीत नसेल. आता या एकदा देहूला या आणि पहा ते कसं गाथा मंदिर आहे. जवळजवळ 7.25 एकर क्षेत्र आपण तिथे विकत घेतले. 92ला ट्रस्ट स्थापन केला. 95ला विकत घेतले हे जागा आणि तिथे गाथा मंदिराचं काम सुरू केलं. 2008ला मंदिर तयार झालं आणि तिथे तुकोबारांचे सर्व अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावले गेले. मूर्ती स्थापना झाली आणि तेव्हापासून गाथा पारायण सोहळा तिथे सुरू करण्यात आला. 4-5 हजार लोक असतात बीजेच्या उत्सवाला. फाल्गुन शुद्ध 9मीला तिथे मुक्कामी यायचं. अष्टमीला आणि 9मीपासून तिथे गाथा पारायण सुरू होते. फाल्गुन वद्य तृतीयेला काला सुंदर याप्रमाणे ताला स्वरात भजनानंदात गाथा पारायण घडत असतं आणि चांगले चांगले वक्त्यांची कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात. असा एक मोठा आगळा वेगळा सोहळा तिथं होतो आहे. आपण या पहा, म्हणजे तो आपल्याला एक आगळा वेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसंच गाथा मंदिरावर ज्या ह्या सर्व योजना राबवल्या जातात. आणखी तिथे आपल्याला काही योजना राबवायच्या अजून आतापर्यंत जवळजवळ 40 कोटीची कामं झालेली आहेत. अनेक भाविकांनी लाखोंनी नाही कोटींनी सहकार्य केले म्हणून इथपर्यंत आपण आलो. आता राहिलेले कामाला काही अडचण नाही. का नाही? अजून राहिलेले लोक बरेच आहेत म्हणून नाही. तर राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काय मिळालं असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे काय आपल्यावर उपकार आहेत अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी या कार्याला आपलं कार्य असं समजा. आत्मीयतेने यथाशक्ती सहभागी व्हा. त्याचा आनंद पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांचे असे अभंग विशेष तिथे आहे. काय काय तिथे आहे हे सर्वांच्या लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबारा दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग असं कॅलेंडर रूपाने आपण आता प्रकाशित केले. पुढच्या वर्षाचं 2026चं हे बाहेर गाडीमध्ये आहे. आपण जरूर घ्या, म्हणजे गाथा मंदिर काय हे आपल्याला कळेल. गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आपल्याला त्याच्यात मिळेल आणि दररोजचं पंचांगही आपल्याला कळेल. एकादशी कधी, चतुर्थी कधी, चंद्रोदय कधी, वारी कधी, सोहळा कधी निघतो, पालखी सोहळा, या सर्व गोष्टी आपल्याला त्यातून कळतील. ते कॅलेंडर कोणी म्हणते भिंतीत राहील, घर भिंतीवर. खिशात राहण्यासाठी डायरी निर्माण केली तुकोबाराय रोजनिशी. त्याच्यात तर 16 महिन्याचं पंचांग आहे.
खिशात ती डायरी ठेवायची. आज काय उद्या काय हे सर्व आपल्याला कळू शकेल. आपले सर्व व्यवहार त्याच्यात आज लिहिता येतील. म्हणून अनेक अंगाने उपयोगाला येणारी अशी डायरी आहे, बाहेर गाडीत मिळेल. आपण जरूर घ्या. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होईल. गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल. उत्सवाला येता येईल. आपण आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करूया. आईसाहेब आम्हाला एक सद्बुद्धी द्या, सद्विचार द्या आणि आमचं जीवन तुकोबारायांच्या मार्गदर्शनानुसार घडवा. आई कृपा करू शकते. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ताला घे तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे. आई आपल्याला हा प्रसाद नक्की देईल. आपण तिला समर्पित व्हावं. भगवान करो सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत. हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम